आणि आज महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे तिच्या मागे अनास्था, अनागोंदी आणि प्रकल्पांचा अतांत्रिक अशा पद्धतीचा संबंध, सावळा गोंधळ याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिली. आजच्या विषयाचं नाव हे धोरणांचा दुष्काळ नित्याचा असं आहे. आता खरं तर सुकाळ कशाचा? आपल्या देशामध्ये हौशी राष्ट्रीय कलावंत जसे आहेत तसेच प्रोफेशनल राजकीय कलावंत देखील आहेत आणि त्यांनी आश्वासनांचा आणि घोषणांचा फार मोठा सुकाळ तयार केलेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बोलताना कोणते मुद्दे मांडावेत याच्याबद्दल संयोजकांशी माझी जी सुरुवातीला चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी मला मुख्यतः ही जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थिती आपण लोकांनी, कार्यकर्त्यांनी आणि याच्याबद्दलचं तांत्रिक ज्ञान ज्यांना आहे अशा ज्ञानी लोकांनी आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये असलेले जे शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी श्रमिक आहेत यांनी उत्साहाने सहभाग घेऊन कोणत्या गोष्टी केल्या तर दुष्काळाचं निर्मूलन होऊ शकतं याच्याबद्दलचे मुद्दे मांडावेत असं सुचवलं आणि त्याच्यावरतीच मी मुख्यतः काही मुद्द्यांच्यावरती मी बोलणार. एक तर आपल्या सर्वांना माहित आहे की परिस्थिती अतिशय विदारक आणखी दारुण झालेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ही जी परिस्थिती आहे तिची कारणं ही अनेक गोष्टींनी एकत्रित झालेली आहेत. एक तर फार मोठी ऐतिहासिक, भौतिक अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे परंपरेने. त्याचा सगळा विचार दुष्काळाचं निर्मूलन करताना आपल्याला करायला हवा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सगळ्या पैलूंनी ही दुष्काळाची समस्या कशी निर्माण झालेली याचा विचार करून त्याची उत्तर आणि उपाय आपल्याला सुचवायला पाहिजे. एक तर आपल्या देशातलं वास्तव आणि विशेषतः ग्रामीण भागातलं वास्तव हे आपल्या सर्वांना परिचित आहे. हजारो वर्षापूर्वीपासून असलेली आपल्या देशातली जाती व्यवस्था, अस्पृश्यता, स्त्री पुरुष विषमता, गाव कुसाबाहेर असलेली वस्ती, गावाच्या मध्यवर्ती असलेली वस्ती, पाण्याच्या बाबतीतली आणखी जमिनीच्या बाबतीतली विषमता. कर्मवीर दादासाहेब गायकवाडींनी म्हटलेलं होतं, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय. जमीन आणि पाणी ही आपल्या उपजीविकेची आणि निर्वाहाची मुख्य साधनं आहेत. या साधनांच्या वरती मालकी, नियंत्रण कुणाचं याच्यावरती त्या साधनांच्या पासून मिळणारे लाभ मिळणार की नाही हे ठरत असतं. त्याच्यावरती ज्यांची मक्तेदारी त्याला लाभ मिळणार, ज्यांची मक्तेदारी नाही त्यांना लाभ मिळणार, हे वास्तव आहे. या ऐतिहासिक वास्तवामधून आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? टँकरने पाणी पुरवलं ज्या ठिकाणी जातं तिथं झुंबून मिळतं. टँकरचं पाणी भरायला जाण्यामध्ये गर्दी कोण करतात? महिला आणखी लहान मुलं. भांडण कुणाचं होतं? भांडण निरनिराळ्या प्रकाराने होत असतात टँकर गावात आले. एक तर टंचाईमुळे टँकर आलेला आहे म्हणून सगळ्यांनाच ताबडतोबीनं पाणी हवं असतं, त्यातून मारामारी. पण ग्रामीण भागामधलं विषमतेचं आणखी भेदाभेदाचं आर्थिक सामाजिक वास्तव आहे, त्यामधून सुद्धा ही भांडण होतात आणि त्याचे परिणाम मारामारी आणखी खून यांच्यापर्यंत जातात. सवर्ण आणखी दलितांच्या यांच्यामध्ये सवर्णांनी दलितांच्यावरती केलेले हल्ले याला दुष्काळामध्ये कोणतं स्वरूप येतं हे आपल्याला डोळ्याने देखील पाहता येतं. अशा परिस्थितीमध्ये आज जर आपल्याला काही बदल करायचे असतील तर ते बदल करणं हे खूप कठीण आहे, सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून आपण एखाद्या खेड्यामध्ये जिथे ही सगळी
भेदाभेदाची आणि विषमतेची परिस्थिती आहे, तिथं लोकसहभागाने, लोकशाही पद्धतीनं, जनवादी पद्धतीनं सगळ्यांनी उत्साही भाग घ्यावा आणि दुष्काळ निर्मूलनाची कामं काहीतरी हाती घ्यावी असं म्हटलं तरी ते सोपं आहे, प्रत्यक्षात काम करणं खूप कठीण आहे. तरी देखील अनेक प्रयोग आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केले गेलेले आहेत आणि त्याची उदाहरणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अण्णा हजारे, विजय अण्णा बोरांडे, त्याचप्रमाणे पोपटराव पवार, नादो महानो, साळुंके, आणखी उपाध्ये आणि बाकीचे बरेच लोक आहेत. अगदी दक्षिण महाराष्ट्रामध्ये भारत पाटणकरांच्या पासून देखील खूप प्रयोग बळीराजाचे वगैरे केले आणि आज देखील ते सगळे चालू. आता हे सगळे होत असताना नवीन नवीन लोक सुद्धा या प्रयोगामध्ये उतरलेले आहेत आणि त्याने काही एक विशिष्ट पद्धतींचा वापर केला तर आपल्याला दुष्काळामधून मुक्तता मिळू शकेल अशा पद्धतीचा आत्मविश्वासपूर्वक सांगितलेलं देखील आहे. आता या सगळ्याचा विचार जर करायचा असेल तर प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे तो साकल्याने समग्र पद्धतीने केला पाहिजे. आता साकल्याने समग्र पद्धतीने विचार करत असताना म्हणजे ग्रास्पिंग कॉम्प्रिहेन्सिव्हली द एन्सेम्बल ऑफ एलिमेंट्स असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टींना अरेस्ट करून त्याचा विचार करणं की त्याच्यावरती भर देणं हे प्रामुख्याने भाग पडतं आणि नंतर मग ती संबंध जुळणी कशी करायची ते आपल्याला ठरवलं. त्या दृष्टीने मी इथं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या अनेक वर्षापासून जे काही महत्वाचे प्रयोग हे पाण्याच्या संदर्भामध्ये, दुष्काळ निर्मूलन करण्याच्या संदर्भामध्ये चालू आहे त्याचा उल्लेख करू इच्छितो. एक तर फॉरेस्ट ऑफिसर होते टाकळकर, वसंतराव टाकळकर. ते रिटायर झाल्यानंतर, आणखी रिटायर झालेले नसताना सुद्धा त्यांनी काही एक सलग समतल चर हे तत्व लक्षामध्ये घेऊन पाण्याच्या संदर्भामध्ये काही तजवीज करण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग देखील करून घेतला. गावातल्या लोकांच्या बरोबर सुद्धा त्यांनी बोलणी केली आणि सीसीटीची कामं केली. आपल्याला सर्वांना माहित आहे की सीसीटीच्या कामाचे परिणाम हे कुठं कसे कसे झालेले आहेत. सीसीटीची कामं महाराष्ट्रामध्ये करावी लागतात ती का करावी लागतात? अलीकडच्या काळामध्ये शिरपूर पद्धती, शिरपूर पॅटर्न असं देखील फार मोठं सगळीकडे छापून येते. आणखी त्याच्याबद्दल खूप चर्चा आणखी बोलणं देखील जाते. खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 तालुक्यांना 10 कोटी रुपये का 40-40 कोटी रुपये देऊन हे संबंध शिरपूर पॅटर्न आहे सगळीकडे राबवलं पाहिजे अशा तऱ्हेची घोषणा देखील केली. घोषणा असते, परंतु असे प्रयोग जे सुरू आहेत ते प्रयोग आपल्याला नीट जर समजून घ्यायचे असतील तर महाराष्ट्राची एकूण संपूर्ण भौगोलिक रचना काय आहे, भूस्तरीय रचना काय आहे आणि जलस्रोत कुठं कसे कसे आहेत याचा आपल्याला खोलात अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत जर प्रकल्पांची बांधणी केली आणि प्रकल्प उभे केले तरी त्याचे जे लाभ प्रत्यक्षात मिळायला पाहिजे ते मिळत नाही. त्यांची जी कार्यक्षमता आपल्याला उपयोगात आणावी लागते ती कार्यक्षमता येत नाही. प्रदीपने सांगितलं 18 ते 25% एवढीच कार्यक्षमता. नको त्या ठिकाणी अनाठी प्रकल्पांची उभारणी करणं हे जे केलं जातं याच्यामध्ये एक भाग सगळ्या यंत्रणेमधल्या भ्रष्टाचाराचा निश्चितपणे असतो. त्यांना काही मुळामध्ये दुष्काळाचं निवारण किंवा निर्मूलन करायचं नसतं, पण भ्रष्टाचारामध्ये पैसे खाण्यासाठी वगैरे वगैरे ते सगळं केलं. आणि एक भाग त्याचा दुसरा जो भाग आहे तो भाग म्हणजे तांत्रिक ज्ञानाच्या आधारावरती, भूस्तरीय रचनांच्या आधारावरती, जलस्रोतांच्या संपूर्ण जे काही जलस्रोत आहेत त्यांचं एकूण जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या अभ्यासाअभावी कुठेही प्रकल्प उभे करणं आणि त्याचे फोटो घेऊन बिलं काढणं अशी संबंध कॉन्ट्रॅक्टरची मंत्र्यांची लॉ आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि म्हणून हे जे सीसीटीचं काम केलं गेलं किंवा शिरपूरला आपलं जे काम चालू आहे त्याच्याबद्दलची माहिती ही आपण सखोल पद्धतीने घेतली पाहिजे. अर्थात ती घेत असताना त्याच्यावरती घेतले गेलेले आक्षेप याचा देखील विचार केला पाहिजे. मगाशी मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला ती जी गाव आहे, ज्या गावामध्ये हे यशस्वी प्रयोग केले गेले तिथं ते आजपर्यंत यशस्वी राहिलेत का त्या ठिकाणी सुद्धा काही नंतरच्या काळामध्ये जे लाभ मिळाले पाहिजे ते मिळालेले नाही याचा देखील विचार. तसंच ज्या ठिकाणी हे प्रयोग केले गेले, ज्या ठिकाणी पहिल्यांदा यशस्वी झालेले त्यांचं रेप्लिकेशन
त्यांचं पुन्हा पुन्हा निरनिराळ्या ठिकाणी तशा पद्धतीची बांधणी होऊन लाभ लोकांना मिळणं आणि ती विस्तारित योजना होणं असं सुद्धा का झालं नाही याच्या देखील कारणांचा सखोल शोध आपल्याला घ्यावा लागेल. आणि तो घेत असताना आपल्या असं लक्षात येतं की सीसीटीची जी कामं केली गेली म्हणजे सरळ समतल चर ज्या ठिकाणी घेतली गेली, कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस ज्या ठिकाणी घेतले गेले, डोंगर उतारावरती त्या ठिकाणी पुन्हा त्यांची देखभाल केली गेली नाही. आणि देखभाल जर केली गेली नाही आणि पुन्हा त्या कामाच्या मध्ये जर सुधारणा घडून आणली नाही तर पहिल्या वर्षी जे काही लाभ मिळाले ते पुढच्या वर्षी मिळू शकत नाही अशी त्या ठिकाणी अवस्था निर्माण होते. आता आपल्याला सर्वांना माहित आहे की डोंगराच्या उतारावरती जर सीसीटीची काम करायची असतील तर ते कोण करणार? उपायांच्या बद्दलची आपण चर्चा करत असताना ते कोण करणार हा मुख्य प्रश्न आहे ना. फॉरेस्ट खात्याचे कर्मचारी एक अधिकारी हे टाकळकरांनी सगळ्यांना कामाला लावून आणि त्यावेळी फॉरेस्ट खात्याकडे जो काही पैसा होता त्याचा वापर करून काही ठिकाणी कामं केली. नंतर पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थी जे आहेत त्यांच्या एनएसएसच्या मार्फत काही ठिकाणी कॅम्प घेऊन पुन्हा काही काम झाले. म्हणजे दोन गोष्टी, एक तर अशा पद्धतीची कामं करायची असतील तर कुणीतरी ती कामं सुरू करण्यासाठी इनिशिएटिव्ह पुढाकार घेतला पाहिजे, तो सजगपणाने घेतला पाहिजे आणि कुठून तरी फंड्स आले पाहिजे, निधी आला पाहिजे. आता या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी ही कामं केली जातात. ती केली गेल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर लाभ मिळेल असं होतं. आणि मग आपण जे म्हणतो की शाश्वत पद्धतीने सस्टेनेबल अशा पद्धतीचे लाभ आपल्याला मिळायला पाहिजे, तशा पद्धतीचे ऍसेस निर्माण केले गेले पाहिजे तर ते मिळू शकत नाही. म्हणून याच्यामध्ये गावातल्या लोकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा ठरतो. आता शिरपूरचं उदाहरण घेऊ. शिरपूरला देखील ती सगळी कामं केली गेलेली आहे आतापर्यंत, विशेषतः गेल्या 5-6 वर्षापर्यंत. आता देखील कामं सुरू आहेत. कशी केली गेली? त्या ठिकाणी खानापूरकर आहे ते संबंध भूगर्भ जे आहे, भूगर्भाचं जे विज्ञान आहे त्याच्यात ते तज्ञ आहे आणि त्यांना अमरीश पटेल हे तिथले जे आमदार वगैरे आहेत त्यांनी मदत दिलेली, सूत केलेली, त्यांना फंड्स दिलेले, आमदार निधीतून त्यांना रक्कम मिळालेली आहे. म्हणजे फंड्सची तजवीज केली गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे काम केलं गेलं, नाले रुंद करणं, खोल करणं वगैरे. त्यांनी पुढाकार घेऊन ते केलं गेलं. म्हणजे कुणीतरी पुढाकार घेऊन करतंय आणि कुठून तरी निधी उपलब्ध झालेला आहे. या दोन गोष्टी झाल्या. त्या ठिकाणी गावातल्या लोकांचा सहभाग किती आहे, त्यांना किती सामावून घेतलं गेलेलं आहे याच्याबद्दलचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आता केवळ सीसीटीची कामं आपण करायची की नाही याच्याबद्दलचे प्रश्न जर विजय पांढरेंना आपण विचारले किंवा खानापूरकरांना विचारले तर ते काय म्हणतील, नाही सीसीटी मध्ये काही दम नाही. मी या गोष्टी मुद्दाम मोकळेपणात आपल्या समोर सांगतो की सीसीटी करून काही फारसा उपयोग होणार नाही. मुख्यतः शिरपूर पद्धतीचीच रचना सगळीकडे महाराष्ट्रामध्ये केली गेली पाहिजे, त्यातूनच दुष्काळ निर्मूलन होईल असं त्यांना ठोसपणाने अगदी ठामपणाने सांगायचं. दुसरीकडे शिरपूरला जे खानापूरकरांनी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल डॉक्टर मुकुंद गारे, आता ते नाही येत आहे, त्यांनी गव्हर्नमेंटने सांगितल्यावरून एक अहवाल तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी या कामावरतीच आक्षेप घेतले. तुम्हाला वाचायला मिळाला नाही पण आक्षेप घेतलेले आहेत. म्हणजे पहा, सीसीटीची कामं करणं याला काही महत्व दिलं जातं कामा नये अशी मांडणी केली जाते. शिरपूर पद्धतीच अंमलात आणली पाहिजे अशी आग्रहाने मांडणी केली जाते. शिरपूर पद्धतीचं अशा पद्धतीनं काम करणं जलसंधारणासाठी हे चुकीचं आहे असे आक्षेप देखील दुसरी तज्ञ त्याच्यावरती घेत असतात. आता हे रंदुल्लाबाद नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यात. या गावामध्ये सीसीटीची कामं केली गेली, आणखी काही सिमेंटचे बंधारे देखील बांधले गेले, अनेक ठिकाणी काम केलं जातं. तसं त्या ठिकाणी केलं. तिथं कोणी पुढाकार घेतला? गावातल्या तरुणांनी पुढाकार घेतला. फंड्स कोणी दिले? इंडो जर्मनी दिले. इंडो जर्मनी पहिल्यांदा फंड दिले, नंतर मग बाहेरचे लोक तिथे उतरले. अद्वैत नावाची बँगलोरची एक एनजीओ त्याच्यामध्ये उतरली. सगळ्यांनी काही थोडे फंड्स दिले आणि नाबार्डने पण फंड दिले. म्हणजे फंड मिळाले, गावातल्या तरुणांनी टीम केली आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि तज्ञांचं त्यांना काही मार्गदर्शन मिळालं, हिमांशू वगैरे लोकांचं, आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी
आता प्रश्न असा निर्माण होतो की सगळीकडे जर अशा पद्धतीची कामं करायची असेल तर फंड्स कुठून आणायचे, इनिशिएटिव्ह कोणी आणि ते कसा घ्यायचा, आणि लोकांचा सहभाग मग सुरुवातीला सांगितलेलं सगळं आर्थिक सामाजिक वास्तव लक्षामध्ये घेऊन सगळ्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये कसा होतो. त्या दृष्टीने मला असं वाटतं की आज देशामध्ये आणि की महाराष्ट्रामध्ये जे काही कायदे झालेले आहेत, म्हणजे प्रतिनिधी मांडलेला कायद्यांचा भाग मी इथे घेत नाही, म्हणजे लेकर वगैरे नव्हे, तर ग्रामीण रोजगार हमी कायदा झालेला आहे आणि दुसरीकडं वनाधिकार कायदा देखील झालेला आहे. आता वनाधिकार कायदा आणि ग्रामीण रोजगार हमी कायदा यांची सांगड घालून आपल्याला जलसंधारणाची कामं कुठं कशी करता येतील याच्याबद्दलची इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून काही एका निष्कर्षापर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि इथं जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील ते मुद्दे पटू शकतील असं मला वाटतं. मी जास्त काही इतर भागाबद्दल बोलणार नाही, परंतु विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे, नंदुरबार धुळे जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे, जिथं आदिवासींची संख्या सुद्धा खूप आहे आणि जिथं वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी होणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबरीनं ग्रामीण रोजगार हमी कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने जर विचार केला तर मला असं वाटतं की या दोन कायद्यांच्या अंमलबजावणीवरती मुख्यतः भर द्यायला हवा. का द्यायला? वनाधिकार कायद्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे वैयक्तिक जमीन आदिवासींनी किंवा बिगर आदिवासी जे त्या ठिकाणी परंपरागत राहत आहेत अशांना त्यांच्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनी ज्या फॉरेस्ट खात्याच्या आहेत त्या कायम हक्काने दिल्या गेल्या पाहिजे. वनाधिकार कायद्याचा दुसरा भाग असा आहे की जो कम्युनिटी फॉरेस्ट म्हणजे सामूहिक वनाधिकार हे देखील आदिवासींना मिळाले पाहिजे. आता याच्यातून दोन गोष्टी साधल्या आहेत. एक तर आदिवासींना त्या भागामध्ये स्वतःची जमीन ताब्यात असलेली ही मिळणार आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी समूहांना त्यांचे वाढवडिलांची पूर्वज ज्या हद्दीपर्यंत जात जी काही आता जलसंधारणाच्या योजना आखल्या केलं गेलेलं आहे त्याची अवस्था काही फारशी चांगली नाही आहे. उलट विस्थापनाचे प्रश्न वगैरे सरदार सरोवर याच्यातून निर्माण झालेले आहेत ते आपल्याला सर्वांना परिचित आहे. आता या ठिकाणी या कायद्यांची अंमलबजावणी अजून पुरेशी झालेली नाहीये. ही जर झाली असं आपण गृहीत धरतो आणि ती आपण करून घेणार, ही झाली तर काय करता येऊ शकेल? एक तर रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे आदिवासी दलित अल्पभूधारक यांच्या जमिनीवरती त्यांना सर्व तऱ्हेची कामं करण्याकरता या निधीचा रोजगार हमी निधीचा उपयोग करून देता येऊ शकतो. निधी कुठून आणायचा हा जो प्रश्न असतो याच्यामध्ये हा निधी आपल्याला होऊ शकतो. दुसरं म्हणजे सामूहिक वनाधिकार जर मिळाले गेले तर आता फॉरेस्ट खात्याकडून जे काही सगळे अडथळे निर्माण केले जातात, म्हणजे हँडपंप काढायचं असलं तरी अडथळा, एखादी कुठली तरी दुसरी गोष्ट करायची असेल तरी सुद्धा अडथळा, हे जे केले जातात, हे सामूहिक वनाधिकार मिळाल्यानंतर तो अडथळा दूर होऊ शकतो. म्हणजे त्या भागामध्ये हवी ती जलसंधारणाची देखील कामं आपल्याला घेता येऊ शकतात. म्हणजे वैयक्तिक जमिनीवरती अधिक ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हक्क सामूहिक मिळाले त्या ठिकाणी कोणती कामं घ्यायची याचे अधिकार मिळू शकतात. दुसरा जो पेसा नावाचा कायदा आहे म्हणजे पंचायत राज एक्सटेंड टू स्केल एरिया आणि महाराष्ट्रातला बहुतेक आदिवासी अगदी विस्कळीत असलेला सोडून पण सलग पट्ट्यामध्ये असलेला जो आहे तो 5व्या अनुसूचीमध्ये येणारा संबंधित एरिया आहे, क्षेत्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या आदिवासींना हा कायदा लागू आहे पेसाचा आणि त्याच्यामुळं ग्रामसभेला सगळे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे पाड्यावरती आणखी छोट्याशा वस्तीमध्ये देखील लोक एकत्र बसून ग्रामसभा भरवू शकतात आणि त्यांच्या ज्या काही प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाप्रमाणे अंमलबजावणी करून घेण्याचा अधिकार त्यांना मिळतो. दुष्काळाच्या संदर्भामध्ये पर्यावरणाचा फार मोठा प्रश्न उपस्थित केला जातो आणि तो महत्वाचा प्रश्न. म्हणजे पर्यावरणाच्या गरजा या लक्षामध्ये घेऊन लोकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जे काही पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे हे जर उपलब्ध व्हायचं असेल तर त्याकरता अशा पद्धतीच्या कायद्यांच्याकडून मिळणारे अधिकार, अधिक मिळणारा निधी यांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो.
त्याच्याशिवाय इतर सुद्धा सरकारी योजना ज्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा खूप फंड्स असतात आणि त्या फंडाचा आता काही वापर केला जातो. तो असाच एक उधळपट्टी होते किंवा तो फंड लॅप्स होतो. अनेक प्रकारचे सरकारी जे फंड्स आहेत, निधी आहेत, ते निधी या कामासाठी जर वापरले गेले आणि या कायद्यांची जास्तीत जास्त काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला गेला तर लोकांचा सहभाग त्या ठिकाणी होऊ शकतो. फार मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर हे ग्रामीण भागातल्या मजुरांचं आणि शेतकऱ्यांचं सुरू आहे, कारागिरांचं सुरू आहे. आणि हे स्थलांतर जे आहे त्यामधून गावामध्येच राहायचं नाही आणि गावाच्या बाहेर कुठेतरी दूर दूर जायचं, ही जी अवस्था निर्माण झाली, या लोकांचा सहभाग या ठिकाणी कसा होणार? आपण खूप म्हणतो की सगळं लोकसहभागातून व्हायला पाहिजे. लोकच तिथं गावामध्ये नसतील तर लोकसहभाग होणार कसा? म्हणजे या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आणि दुष्काळ निर्मूलनाचा प्रश्न हे एकमेकाला अतिशय निगडीत आहेत. बीड सारखा जिल्हा किंवा मराठवाडा आहे, अगदी यवतमाळ सारखे विदर्भातले जिल्हे आहेत, हजारोंच्या लाखोंच्या संख्येने ऊसतोडणी कामगार म्हणून ते जात असतात, बीड भट्टीवरती जातात, चाकण आणखी हडपसर इकडे पण मजूर येत असतात. कामधंदा हा जर मिळत नसेल, रोजगार स्थानिक उपलब्ध होत नसेल तर ते दूर दूर जातात. त्यांना याच्यामध्ये आपण कसं सामावून घेणार? म्हणजे ते ज्या वेळेला परत येतात त्यावेळेला या गोष्टी त्यांच्याकडून सगळ्या बोलाव्या लागतील आणि त्यामधून जाणीवा वाटत. आता अलीकडच्या काळामध्ये मानसिकता हा शब्द वापरला जातो, मानसिकता बदलली. पण मानसिकता म्हणजे खरा अर्थ कॉन्शियसनेस, जाणीव. आणि ही जाणीव जर आपल्याला लोकांची निर्माण करायची असेल तर लोक ज्या वेळेला त्या ठिकाणी असतात त्यावेळेला निर्माण करावी लागते. आणि मग ती जर जाणीव निर्माण करायची असेल आणि दुष्काळ निर्मूलनाच्या साठी ती जाणीव निर्माण करायची असेल तर ती कशा पद्धतीने करता येईल? तर त्याच्याकरता तांत्रिक ज्ञान आणि विज्ञान आणि त्या विज्ञानाचं प्रत्यक्ष ऍप्लिकेशन म्हणजे तंत्रज्ञान, या गोष्टी त्यांच्यापर्यंत केवळ पोहोचवणं नव्हे तर त्याच्यामधला त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत गावातले सगळे लोक या बाबतीतली नीट माहिती करून घेत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. कोणत्या प्रकारचा याच्याकरता असणारा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे आणि कोणतं ज्ञान हे तिथपर्यंत पोचवून त्याच्यातून त्यांनी सहभाग करणं आवश्यक आहे. तर आपल्याला माहित आहे की हा जो संबंध मगाशी सांगितलेला सातपुड्याच्या पायथ्याचा, सातपुडा आणखी सातपुड्याच्या पायथ्याचा तापीच्या सर्व खोऱ्यातला प्रदेश आहे, हा एक विशिष्ट प्रदेश आहे. म्हणजे विशिष्ट प्रदेशाचा विशिष्ट पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा. एकूण महाराष्ट्राचं संपूर्ण जे क्षेत्र आहे याच्यापैकी 81.2% क्षेत्र हे बेसॉल्ट रॉक म्हणजे काळ्या पाषाणाने बनलेलं आहे. पण तापी पूर्णाचा जो पट्टा, या खोऱ्याचा जो पट्टा आहे तो गाळाचा पट्टा आहे. कोट्यावधी वर्षापूर्वी तिथली संबंध खाली खसली आणि त्याच्यावरती मग लावा ओतला गेला आणि त्यातून ती सगळी रचना निर्माण झालेली आहे. तिथली परिस्थिती वेगळी आहे. आणि मग सिंधुदुर्गकडचा आणखी विदर्भाचे जे काही जिल्हे आहेत, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे आणि नागपूरचा उत्तरेकडचा भाग, या ठिकाणच्या खडकांची रचना ही वेगळी आहे. बेसॉल्ट रॉक जसा आहे तसाच दारवाडी अशा पद्धतीचं रॉक आहे 300 कोटी वर्षापूर्वी. आता हे चित्र आपण जर डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला असं दिसतं की काळ्या पाषाणाचे फार मोठे स्तर एकावरती एक रचले गेलेले आहेत. नंदुरबार, धुळे आणि तो सगळा तिकडचा जो तापीच्या खोऱ्याचा भाग आहे त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे? त्या ठिकाणी बेसॉल्ट रॉकच आहे, परंतु बेसॉल्ट रॉक याच्यावरती वेदरिंग होऊन त्याचे अनेक थर तयार झालेले आहेत आणि जवळजवळ 900 ते 1000 फूट जरी आपण खोल गेलो तरी त्या ठिकाणी आपल्याला मोठे खडक हे दिसत नाही, बघायला मिळत नाही. काही ठिकाणी तसे आहे पण ते सुरुंगाने उडवून लावले. मग काय आहे त्या ठिकाणी? काळी माती आहे, पिवळी किंवा पांढरी माती आहे, त्याच्याकडे निरनिराळ्या प्रकारची जाडी आणखी हे असणारी रेती आहे, वाळू आहे आणि मग खूप खाली गेल्यानंतर कुठेतरी तो काळा पाषाण असेल. ही सगळी जी रचना आहे भूस्तरीय रचना, भूपृष्ठाखाली असलेली रचना, त्या ठिकाणी असलेले जलस्रोत ऍक्विफर्स कुठं आहे याचा सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावा. हा सगळा अभ्यास केल्याशिवाय त्या ठिकाणी शिरपूर पद्धती म्हणून जी म्हटली जाते की माथ्यापासून पायथ्यापर्यंत आणि उगमापासून संगमापर्यंत काय करायचं? आता त्यांना ते मंजूर नसलं खानापूर करणं तरी सुद्धा त्या ठिकाणी सीसीटीची कामं करावी लागली. सातपुड्याच्या फार असे जे खडे उतार आहेत त्या ठिकाणी सीसीटीची कामं करता येणं कठीण असतं, पण उतार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला सीसीटीची कामं करावीच लागली.
संबंध जी वाताहत झालेली आहे त्याची कारणं आपल्याला सर्वांना माहीत आहेत. संपूर्ण वृक्षराजी जी होती ती खलास झालेली आहे आणि माती सुद्धा फार वाहून जाते, तणाने माती वाहून जाते. म्हणजे माती धरून ठेवून आणि पाणी साठवणं जिरवून ही सगळी योजना. ते पळत्या पाण्याला थांबवा, थांबत्या पाण्याला जिरवा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. सीसीटीची कामं करणं वरच्या बाजूला आणि ज्या ज्या ठिकाणी बाकीची सुद्धा छोट्या टेकड्या असतील तिथे सुद्धा सीसीटीची कामं केली पाहिजे. तितकंच नाही तर महानोराने त्यांच्या गावामध्ये अशा साध्या जमिनीमध्ये सुद्धा सीसीटीच्या कामाबरोबर कंट्रोल बांध बांधलेले आहेत. म्हणजे आपल्याला साधारण सपाट दिसणाऱ्या जमिनीवरती सुद्धा कुठेतरी उतार असतो, त्या ठिकाणी सुद्धा कंट्रोल बांध आपल्याला घालता येतात. म्हणजे सीसीटीचे काम, कंट्रोलची बांधबंदिस्ती करणे, त्याकरता सर्वोच्च पातळीवरती समुद्रापासून असणाऱ्या बिंदूंच्या रेषा त्याकरता त्याचं सुद्धा प्रशिक्षण आहे, ते सुद्धा लोकांना देणं. आणि मग जे नाले आहे ते नदीपर्यंत येतपर्यंत उगमापासून मोठे करणं, रुंद करणं, खोल करणं आणि त्याच्यामध्ये सिमेंटचे बंधारे बांधत जाणं 300 ते 400 मीटर अंतरावरती. कोल्हापूर टाईप नव्हे, दरवाजे असणारे नव्हे, कारण दरवाजाकडे दुर्लक्ष होतं, नंतर दरवाजे चोरेले पण जातात. म्हणजे दरवाजे नसणारे अशा पद्धतीचे बंधारे मागून सगळं मातीचे बफर देण्यात येणं वगैरे असं सगळं हे सगळं केल्यामुळं साधारणपणे 40-50 फूट रुंद आणि 40 काही ठिकाणी 40-50 फूट खोल अशा पद्धतीचे डोहस तयार करायचे बांध बांधून. मग जे पाणी येतं बरोबर ते पाणी त्याच्यामध्ये साठे आणि जे स्तर उथळ नाले झाल्यामुळं बुजले गेलेले होते ते दोन्ही बाजूला तुम्ही खोल करून मोकळे केले. म्हणजे काळ्या मातीचा थर, मग पांढऱ्या किंवा पिवळ्या मातीचा थर, मग रेतीचा थर, मग काहीतरी फॉर्मेशन झालेलं असतं रेतीमध्ये त्याचे थर, मग त्याच्या खाली आणखी मग मुरू, कच्चा मुरू अशा तऱ्हेचे थर आहेत. हे सगळे जे भरले गेलेले ते तुम्ही संबंध खोल केल्यानंतर आजूबाजूला पाणी परकलेट व्हायला मदत. मुरमामध्ये 2.5 ते 3% त्याची पोरोसिटी असते आणि वाळूमध्ये 30% असते, बाष्पीभवन 30% असते. ही सगळी आकडेवारी आपल्याला माहित आहे. या सगळ्या ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा उपयोग करून या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन जर लोकांचा सहभाग वाढवला आणि त्याकरता सरकारी योजनातून मिळणारा फंड म्हणजे दुसरा कोणी दिला तर तो घेऊन असं नाही, तो भ्रष्टाचाराचाच पैसा असतो, मिळाला तर तो घ्यायचा. आमदार निधी 3 कोटी आहे, आमदार निधी 3 कोटी आहे, 2 कोटी त्यांनी या कामासाठी द्या. म्हणजे याची गरज जी आहे ही गरज फंडांची मुख्यतः शासकीय फंड आणि नंतर मग आमदार फंड आणखी इतर कोणी जर दिले, उद्योगपतीने दिले तर ते पण फंड घ्यावे आणि गावागावामध्ये तरुणांची टीम तयार करावी. मला शेवटी या ठिकाणी एवढंच सांगायचं की हे जर सगळं काम करायचं असेल तर हे काम करत असताना ते आपसुकपणे आपोआपपणे होणार नाही. लोकांना गांभीर्य जाणवायला लागलेलं आहे. प्रदीपने सांगितलेलं म्हणजे खरं आहे, परिस्थिती जी अतिशय वाईट झालेली आहे, पण लोकांना वाटतंय काहीतरी करायला पाहिजे. पण काहीतरी करायला पाहिजे याच्यासाठी आपण आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतच असतो. परंतु अशा पद्धतीनं विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन आपल्या देशातील विषमता आणखी भेदाभेद याची आर्थिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन निरनिराळ्या लोकांच्या ज्या उपजीविका आहेत त्याचं सुद्धा आपल्याला मोजमाप करावं लागतं आणि त्याचं संनियंत्रण आणि मग प्रदीप म्हणतात तसं त्याचं व्यवस्थापन याकडे आपण जाऊ शकतो. या ठिकाणी मला संयोजकांनी बोलवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.